गुड मॉर्निंग. आज आम्ही जिथे राहत होतो मनालीमध्ये 2 दिवस इथून चेकआउट करतो आहोत. पण चेकआउट करायच्या आधी मी तुम्हाला दाखवते की आम्ही इथे कुठे राहत होतो. तर बेसिकली आम्ही मड हाऊसमध्ये राहत होतो, जे हडिंबा टेम्पल आणि मॉल रोडकडून 5 ते 10 मिनिटवर आहे. हडिंबा टेम्पलकडून 5 मिनिटवर आणि मॉल रोडकडून 10 मिनिटवर आहे. आणि ही प्रॉपर्टी खूप छान होती. आम्ही नॉर्मल असं सर्च करत होतो हडिंबा टेम्पलच्या बाजूला राहायला कोणतं चांगली प्लेस आहे, आणि आम्हाला मड हाऊस दिसलं आणि त्याची प्राइस पण खूप रिझनेबल होती. सो आम्ही टोटल 3 जण होतो आणि याची आत्ताची म्हणजे एप्रिल मे मंथची प्राइस 2500 आहे फॉर 3 पीपल. आणि जर तुम्ही जास्ती लोक असाल तर ते तुम्हाला ऑफकोर्स डिस्काउंटही देतील. पण आता त्याआधी मी तुम्हाला इकडचा रूम दाखवते की इथले रूम कसे आहे. तर हा आमचा रूम होता, पण आता ते क्लीन करतात आहेत कारण की आम्ही चेकआउट करतोय. तर मी तुम्हाला आमच्या बाजूचा रूम दाखवते. फरक फक्त एवढाच आहे की आम्ही जिथे राहत होतो थोडासा मोठा होता कारण आम्ही 3 जण होतो, आणि हा जो आहे तो कपलसाठी आहे. तर मी तुम्हाला आतून दाखवते. तर हे आहे तिथले रूम्स, पूर्ण वुडन कॉटेजेस आहेत. तर आम्ही राहत होतो या मड हाऊसमध्ये. खूप ब्युटिफुल प्लेस आहे. याच्या आजूबाजूला लोक राहतात, त्यामुळे की इकडे पूर्ण असं होमली फील होतं. आम्ही इकडचं फूड पण ट्राय केलं. आम्ही खूप असं वरण भात खातो, त्याच्यामुळे आम्ही असं नॉर्मल फूड ट्राय केलेलं, आणि ट्रस्ट मी फूड खूप छान होतं. मी तर फूडला 10 आउट ऑफ 10 देईन. रूम्स पण खूप छान आहेत. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की तो तर सगळीकडे इथे असणारच, की इकडे थोडंसं गरम पाणी मिळायचे खूप प्रॉब्लेम होतात. तर जेव्हा पण तुम्हाला सकाळीच लवकर उठून जर तुम्हाला लगेच बाथ करायला मिळेल तर प्लीज करा, कारण आमच्या अंघोळीचं खूप प्रॉब्लेम झाले. आणि बाकी ओव्हरऑल प्रॉपर्टी पण 10 on 10 आहे. इकडची लोक खूप छान आहेत. इकडचे ओनर आहेत, त्यांनी आम्हाला इकडचे 2 बेस्ट कॅफे सांगितले जिकडचं फूड खूप छान होतं, पण आम्ही ट्राय नाही केलं. तर तुम्ही इथे आला तर तुम्ही त्यांना नक्की विचारा, ते तुम्हाला नक्की सजेस्ट करतील. इकडचं फूड पण खूप छान आहे. आणि येस, आता आम्ही डे 3 ला नेक्स्ट प्रॉपर्टीवर शिफ्ट होणार आहे, आणि त्यासोबत आम्ही आज लोकल विलेज फिरणार आहोत. त्यांची लाईफस्टाईल, तिकडचं फूड, तिकडचं कल्चर, या सर्व गोष्टी. तर येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आमचा मनालीमधला डे 3 आहे आणि आम्ही लोकल प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत. इकडचं ऑथेंटिक फूड ट्राय करणार आहोत. आणि आम्ही ज्या लोकेशनवर आलो आहे त्याचं नाव काय? आम्ही रुमसू विलेजमध्ये आलो आहोत, आणि आता मी तुम्हाला दाखवते हे गाव. हा, थकलो. एकदम अनटच प्लेस आहे. इथे टुरिस्ट नसतात, इथे क्राऊड नसतं, इथे कोणीही नसतं. आमचे जे भैया होते ते कसोलचे असल्यामुळे त्यांना इकडचे बरेच लोकेशन माहीत आहे, जे एकदम असे हिडन स्पॉट आहेत जिथे कोणीच नसतं, टुरिस्ट वगैरे. त्यामुळे ते आम्हाला इथे घेऊन आले.
हाय, आम्ही आज मस्त फिरलो, इकडचं लोकल विलेज एक्सप्लोर केलं. तिकडे त्यांच्या घरात गेलेलो, त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या, खूप मजा मस्ती केली. आणि त्यानंतर आम्ही इथे आलो या प्रॉपर्टीवर, ज्याचं नाव आहे द लश पॉज. असं उंच डोंगरावर असतात ना असे रो खाली रूम्स, तसं इकडे स्टे आहे आणि खूप ब्युटिफुल आहे. आता संध्याकाळचे मला वाटतं 5 वाजले असतील. आम्ही थोडा अर्धा पाऊण तास आधी आलो, फ्रेश झालो आणि आम्ही आता कॉफी आणि पकोडे खातो आहोत. आणि आमच्या मागे इथे थोडासा बर्फ दिसतोय, बाकी इथे आजूबाजूला असं जास्ती बर्फ नाही आहे, पण येस मस्त वाटतंय. हे जे तुम्हाला दिसतात ते छोटी छोटी फुलं, ही फुलं नाही आहे तर हे ॲपल ट्री आहे. जुलै ऑगस्टच्या टाईमला इकडे ॲपल म्हणजे सफरचंद लागतात. आणि हे असे ह्याच्या खाली अजून, याच्या वर अजून असे हे स्टे आहेत. वेट, मी तुम्हाला आता दाखवते. हा आमचा रूम आहे आणि तिकडे तुम्हाला दिसतोय तो बर्फ आहे. आता आम्ही खूप फिरून आलोय तर आम्ही थोडं थकलोय. फटाफट खाणार आहे आणि थोडासा आराम करणार आहे, मूवी बघणार आहे. आम्ही 2 दिवसात परत रिटर्न मुंबईला निघणार आहे, तर त्याचं थोडंसं पॅकिंग बाकी आहे, ते आम्ही सगळं करणार आहे. पण येस, उद्या मॉर्निंगला मी तुम्हाला इकडचे रूम दाखवते, इकडचे रूम्स कसे दिसतात ते. आणि येस, इकडे आजूबाजूला जे पण म्हणजे ओव्हरऑल ही प्रॉपर्टी कशी आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर आता आपण फटाफट खाऊया, कारण की मला तर खूप भूक लागली आहे. हॅलो, तर आज आम्ही गेलेलो लोकल विलेज एक्सप्लोअर करायला. मला ट्रॅव्हल करताना मला अशा लोकल प्लेसेसवर किंवा मग लोकल क्युझिन ट्राय करायला खूप आवडतं. तिकडचं ऑथेंटिक फूड ट्राय करायला खूप आवडतं. मी नेहमी एक्सायटेड असते. जास्ती क्राऊडी प्लेस जे लोकांना माहीत आहे तिथे जाण्यापेक्षा मला अशा प्लेसेसवर जायला आवडतं जे लोकांना माहीतच नाही आहे. ते हिडन लोकेशन असतं किंवा तिकडे क्राऊड नसतो, अनटच प्लेसेस असतात. मला अशा ठिकाणी फिरायला खूप आवडतं. त्यामुळे आम्ही ज्या भैयासोबत फिरत होतो, जे आमचे गाईड होते, त्यांना आम्ही सांगितलेलं की तुम्ही आम्हाला इकडच्या अशा गावात घेऊन जावा जिथे की क्राऊड नसेल, जिकडे काही नसेल, जिकडे फक्त आम्हाला अशी लोक मिळतील जे त्यांचं आयुष्य जगतात आहेत, खूप शांत, सुंदर आणि गोंधळ नसलेलं. ते त्यांच्या गोष्टी करतात, ते त्यांचं आयुष्य जगतात आणि ते खूप असं सुंदर वाटतं बघायला. तर आम्ही या गावात गेलेलो आणि त्या गावात गेल्यावर आमचा एक्सपिरियन्स याचा कमाल होता. आम्ही त्या लोकांसोबत गप्पा मारल्या, आम्ही त्यांची लाईफस्टाईल, त्यांच्या गोष्टी जाणून घेतल्या. तिकडचं जसं वेदर चेंज होतं तसं तिकडे कशा प्रकारचं बदलत जातं किंवा मग त्यावेळी ते काय जेवण खातात. म्हणजे की फॉर एक्झाम्पल, खूप जेव्हा स्नोफॉल होतो तेव्हा गुडघ्यापर्यंत तिकडे बर्फ साठलेला असतो, त्यावेळी ते बाहेर नाही निघू शकत. मग त्यावेळी ते काय करतात, ते काय खातात, हे सगळं ते आम्हाला सांगत होते आणि खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. त्याच्यामुळे की मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर एखादी गोष्ट फिरायचीच आहे किंवा एखाद्या लोकेशनवर जायचं आहे तर अशा ठिकाणी, म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला जर जायचं असेल अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला लोकल ठिकाणी जायचं आहे, ऑथेंटिक फूड ट्राय करायचं आहे, तर मी काही कसोल आणि मनाली मधले प्लेसेस डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. त्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला खूप आवडेल. तर असा होता आमचा मनाली मधला डे 3. चौथ्या दिवशी आम्ही मनालीमध्ये काय करतो आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, ती पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच जाऊन सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन आहे इथे. आणि त्यासोबत तुमचे काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला ॲज युजल माझ्या इंस्टाग्राम आयडीवर विचारू शकता. माझी इंस्टाग्राम आयडी आहे अभिलाषा_कांबळी. आणि ते सोडून जर तुम्हाला काही अजून क्वेरीज असेल तर तुम्ही मला या व्हिडिओ खाली कॉमेंटही करू शकता, मी नक्की रिप्लाय करेन. सो अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय, सी यू सून.